पंढरपुरात पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आलाय। नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर अनेक मंदिरांना पाण्याने वेढा दिलाय। चंद्रभागा नदीपात्रावर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल देखील पाण्याखाली गेला। 2 महिना सलग चौथ्यांदा महापूर आलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जय हरी विठ्ठल मंडळी, पंढरपूरचा तो महासोहळा, लाखो वारकऱ्यांचे ते निरामय श्रद्धास्थान आणि आसमंतात गुंजणारा विठू नामाचा तो गजर। पण आज या पवित्र भूमीत असं काही घडलंय ज्याने प्रत्येकाचा श्वास रोखला आहे। ज्या चंद्रभागेच्या तीरावर माऊलींचे भक्त तहानभूक विसरून विसावतात, जिच्या पावन जलात एक डुबकी मारण्यासाठी वारकरी हजारो किलोमीटर अनवाणी पायांनी चालत येतात, तीच चंद्रभागा आज अचानक उग्र रूप धारण करेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं। नेहमी संथ, शांत आणि वात्सल्याने वाहणारी चंद्रभागा अचानक एखाद्या रौद्र रूप धारण केलेल्या कालसर्पासारखी फुतकारू लागली। पुण्याच्या नीरा नदीवरील वीर धरणातून पंढरपूरच्या दिशेने तब्बल हजारो क्युसेकने पाणी सोडण्यात आलं आणि बघता बघता चंद्रभागेचं पात्र तडोम भरून वाहू लागलं। पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड, इतका तुफान होता की काठावर उभे असलेले लोक क्षणार्धात चक्रावून गेले। त्या पाण्याच्या आवाजाने अवघ्या पंढरपुरातील काळीज थरथरलं। काठावर असलेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यांदेखत विठ्ठलाचे नाव घेत पाण्यात उतरलेले भाविक पाण्याच्या भीषण प्रवाहामध्ये खेचले जाऊ लागले। क्षणात आनंदोत्सव एका भयावह आक्रोशात बदलला। ज्या भक्तांनी माऊलींच्या दर्शनासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, तेच भक्तात पाण्याच्या लाटांमध्ये आपले प्राण वाचवण्यासाठी झुंजत होते। काहींनी जीवाच्या आकांताने किनाऱ्याच्या दिशेने धाव घेतली, काहींचे हात सुटले आणि ते त्या अथांग प्रवाहात वाहून गेले, जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता। अनेक वारकरी तर माऊलीचे मुखदर्शनही न घेता अंगावरच्या ओल्या वस्त्रांसहित भयभीत होऊन पंढरपुरातून माघारी पडू लागले। मंडळी, हा काय केवळ एक नैसर्गिक अपघात आहे की यामागे काहीतरी भयंकर रहस्य दडलंय? आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतोय की ही निसर्गाची केवळ एक लीला आहे की साक्षात पंढरीच्या माऊलीचा कोप? विचार करा, आषाढी वारी ही केवळ एक यात्रा नसते, तो भाविकांचा, वारकऱ्यांचा आत्मा असतो। पण यंदाच्या वारीवर सुरुवातीपासूनच एकामागून एक अघटित संकटांची गडद सावली पसरली आहे। काहीच दिवसांपूर्वीची ती हृदयद्रावक घटना आठवा, जेव्हा एक भरधाव ट्रक भक्तांच्या दिंडीत थेट घुसला आणि अनेक निष्पाप वारकऱ्यांचे प्राण जागीच गेले। रस्त्यावर पडलेला तो रक्तपात, वारकऱ्यांचा तो टाहो अजूनही आपल्या कानात घुमतोय। तो धक्का पचवण्याआधीच आता निसर्गाने हा दुसरा भीषण वार केला आहे। ज्या चंद्रभागेला वारकरी आपली आई मानतात, जिच्या पात्रात आंघोळ करून भक्तीचे पुण्य मिळवतात, तीच आई आज आपल्याच लेकरांना आपल्या उदरात सामावून घेण्यासाठी उग्र झाली आहे। हे चित्र अत्यंत भयावह आणि काळीच पिळवटून टाकणारे आहे। विठू माऊलीच्या चरणी डोके टेकवायला आलेला वारकरी आज दहशतीच्या सावटाखाली जगू लागला आहे। पंढरपुरातील गल्ल्यांमध्ये आज केवळ पोलिसांचे सायरन, रुग्णवाहिकांचे आवाज आणि असहाय्य भक्तांचा आक्रोश ऐकू येतोय। हा प्रसंग नेमका कशाची नांदी आहे याचा विचार करूनच अंगावर काटा येतो। मंडळी, परिस्थिती दिवसेंदिवस शांत होण्याऐवजी अधिकच चिघळत चालली आहे। आता समोर आलेली बातमी तर याहूनही अधिक धडकी भरवणारी आहे। वीर धरणातून सुटलेलं पाणी तर पंढरपुरात धुमाकूळ घालतच होतं, पण आता दुसरीकडे प्रचंड मोठ्या क्षमतेच्या उजनी धरणातूनही पंढरपूरच्या दिशेने अथांग पाणी सोडण्यात येत असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे। विचार करा, आधीच वीर धरणाच्या पाण्याने चंद्रभागा रौद्र रूप धारण करून वाहत होती, त्यातच आता उजनी धरणाचं पाणी जेव्हा या पात्रात मिसळेल तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल? पंढरपूर शहर पूर्णपणे जलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे। प्रशासनाच्या हातातून परिस्थिती पूर्णपणे बाहेर जात असल्यामुळे आणि जीवितहानीचा धोका प्रचंड वाढल्यामुळे सरकारने तातडीने आणि अत्यंत कठोर पाऊल उचललं आहे।
प्रशासनाने संपूर्ण पंढरपुरात आणीबाणीसारखी परिस्थिती जाहीर केली असून आषाढी वारीसाठी आलेल्या सर्व वारकऱ्यांना तातडीने आपापल्या घरी परतण्याचे गंभीर आदेश दिले आहेत. विचार करा, ज्या भक्तांनी कित्येक महिन्यांपासून या एका दिवसाची वाट पाहिली होती, ज्यांनी पायाला फोड येईपर्यंत शेकडो किलोमीटरची पायी वारी केली, त्यांना माऊलीच्या गाभाऱ्यापर्यंत न पोहोचताच, दर्शन न घेताच माघारी फिरावं लागत आहे. आषाढी वारीचा हा पावन सोहळा, ज्या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो करोडो भाविक अत्यंत श्रद्धेने आणि आशेने पंढरपुरात दाखल झाले होते, त्या भक्तांवर आज हे काय दुर्दैवाचे डोंगर कोसळले आहे. पंढरपुरात पाऊल ठेवल्यावर वारकऱ्याची पहिली आणि सर्वात पवित्र पायरी असते, ती म्हणजे या चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणे, स्वतःला पावन करणे आणि मगच विठू माऊलीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहणे. पण तीच चंद्रभागा आज भक्तांसाठी मृत्यूचा सापळा बनून उभी ठाकेल असा विचार तरी कोणी स्वप्नात केला असेल का? कालपर्यंत जी चंद्रभागा कोरडी ठाक पडली होती, जिच्या वाळवंटात पाण्याचा एक थेंब पाहण्यासाठी लोक तरसत होते, तीच चंद्रभागा एका रात्रीत इतकी विनाशकारी कशी झाली? यामागे पुण्यात झालेला मुसळधार पाऊस आणि वीर धरणातून न सांगता सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग कारणीभूत ठरला. पण वारकऱ्यांच्या दृष्टीने हा केवळ पाऊस किंवा पाण्याचा विसर्ग नाही. त्यांच्या मनात एकच भीती घर करून बसली आहे की साक्षात विठ्ठल रुक्मिणी आज मानवाच्या कोणत्या तरी कर्मावर अत्यंत कोपले आहेत. वारकरी भावुक होऊन चंद्रभागेच्या काठावर उभे राहून अश्रू ढाळत आहेत. जे पाणी भक्तीचा रस पाजायचं, तेच पाणी आज भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहते आहे. भक्तांचे हे क्रंदन पाहून दगरी विठ्ठलही आज आतून हळहळत असेल. या संपूर्ण परिस्थितीचा जेव्हा आपण सखोल विचार करतो, तेव्हा असं वाटतं की खरोखरच निसर्ग आपल्याला काहीतरी फार मोठा इशारा देतोय का? कारण काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये कोसळलेला तो मुसळधार पाऊस, त्यानंतर पाण्याचा तुटवडा असलेल्या चंद्रभागेत अचानक आलेला तो भीषण पूर आणि त्यातच वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी, या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक घडत गेल्या. कालपर्यंत पंढरपुरातील जे वाळवंट कोरडं पडलं होतं, जिथे वारकरी भजन कीर्तनात दंग असायचे, तिथे आज पाण्याचा हाहाकार माजला आहे. आषाढी वारीच्या या पवित्र प्रसंगी आलेल्या लाखो भाविकांना आज चंद्रभागेत पवित्र स्नान न करताच अत्यंत दुःखी आणि हताश मनाने आपल्या घराची वाट धरावी लागत आहे. ज्या भक्तांच्या मुखात विठ्ठल विठ्ठलचा नामघोष होता, त्यांच्या ओठांवर आज केवळ भीती आणि चिंता पाहायला मिळत आहे. विचार करा, ज्या माऊलीच्या एका दर्शनासाठी वारकरी वर्षभर वाट पाहतो, तीच माऊली आज आपल्या भक्तांना लांबूनच माघारी पाठवत आहे. हे दृश्य पाहताना काळीज तिळतिळ तुटतं. एका बाजूला पुराच्या पाण्याचा तो भीषण भयंकर गडगडाट आणि दुसऱ्या बाजूला आपल्या लाडक्या विठुरायाला न भेटू शकल्यामुळे भक्तांच्या छातीतून निघणारा तो दुःखाचा उसासा. या दोघांच्या आवाजाने आज संपूर्ण पंढरपूरची भूमी सुन्न झाली आहे. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके आज रात्रंदिवस एक करून भक्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करत आहेत. लाऊडस्पीकरवरून सतत सुरक्षित स्थळी जाण्याच्या आणि पंढरपूर सोडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आनंदाने फुलून गेलेली पंढरी आज एका भीषण शांततेच्या आणि दहशतीच्या सावटाखाली झाकली गेली आहे. भाविकांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा आणि चंद्रभागेचे हे रौद्र पाणी आज एकमेकात मिसळून गेले आहेत. मंडळी, ही वेळ फक्त एका वृत्तांताची नाही, तर अंतर्मुख होऊन विचार करण्याची आहे. निसर्गाचा हा प्रकोप आहे की आणखी काही? आषाढी वारीच्या इतिहासामधली ही सर्वात काळी आणि दुःखद घटना मानली जात आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या या वारकरी बांधवांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि पंढरपुरातील शांततेसाठी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करत आहे. हे विठुराया, तुझ्या भक्तांवर आलेलं हे भीषण संकट लवकरात लवकर दूर कर आणि तुझ्या या पावन पंढरीत पुन्हा एकदा तीच भक्तीची, आनंदाची आणि शांतीची पहाट उगवू दे,
हीच प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाची तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.